भारत सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि संवेदनशील पाऊल उचलले आहे। देशातील वृद्ध नागरिक, विधवा महिला आणि विकलांग व्यक्तींना दर महिन्याला 7,500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। ही योजना म्हणजे फक्त पेन्शन नाही, तर त्या लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहे, जे आजपर्यंत इतरांवर या ठिकाणी अवलंबून राहून जगत होते। या योजनेचं अधिकृत नाव आहे विधवा, विकलांग आणि वृद्ध पेन्शन योजना 2025 आणि ही योजना देशभरात एकसंध पद्धतीने लागू करण्यात येणार आहे। तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय सांगतो ते पाहून घेऊया। आज देशातील अनेक वृद्ध नागरिक, अपंग व्यक्ती आणि विधवा महिला दैनंदिन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत। काहींकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत, तर काहींना कुटुंबांकडून आधार मिळत नाही। या पार्श्वभूमीवर सरकारने सामाजिक सुरक्षा व आर्थिक स्वावलंबन या दोन स्तंभांवर आधारित ही योजना या ठिकाणी आणलेली आहे। समाजातील सर्व दुर्बल घटकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देते, तसेच आर्थिक संकटामुळे कोणालाही उपाशी किंवा असुरक्षित राहू न देणे, महिलांच्या सक्षमीकरणाला बळकटी देणे, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला वास्तवात या ठिकाणी उतरवणे हा या योजनेचे मुख्य या ठिकाणी उद्देश आहेत। 7,500 रुपयांची मासिक पेन्शन म्हणजेच एक मोठा दिलासा। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 7,500 रुपयांची थेट रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या ठिकाणी जमा केली जाईल। यामुळे मध्यस्थ, दलाल किंवा भ्रष्टाचाराला आळा या ठिकाणी बसणार आहे। लाभार्थ्यांनी आपली पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। या रकमेचा उपयोग नेमका कुठे होईल, तर दैनंदिन खर्च आणि अन्नधान्य खरेदीसाठी, तसेच औषधोपचार आणि आरोग्य सेवेसाठी, आवश्यक कपडे, वीज, पाणी व घरगुती खर्चासाठी, तसेच अपंग व्यक्तींसाठी विशेष साधनांची खरेदी करण्यासाठी ह्या रकमेचा तुम्हाला या ठिकाणी उपयोग होईल। 7,500 रुपये ही रक्कम फक्त आर्थिक मदतच नाही, तर स्वाभिमानाने जगण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी आधार आहे। आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये नेमकी काय। या ठिकाणी घटक आणि त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर योजनेचे नाव जे आहे ते विधवा, विकलांग आणि वृद्ध पेन्शन योजना 2025। मासिक पेन्शन रक्कम जी आहे ती 7,500 रुपये आहे। तर पेमेंट पद्धत जी आहे ती थेट बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात जमा होते। तर अर्जाची पद्धत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे। अर्जांसाठी ठिकाणे राज्य सामाजिक न्याय विभागाचे संकेतस्थळ किंवा CSC केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालय। तर लाभार्थी वर्ग जाणून घ्या। विधवा महिला, 60 वर्षांवरील वृद्धजन आणि 40% पेक्षा जास्त अपंगत असलेले नागरिक या ठिकाणी पात्र असतील। तर केंद्र सरकारचा उद्देश जाणून घ्या। सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित करणे हा केंद्र सरकारचा या ठिकाणी उद्देश आहे। आता या ठिकाणी जाणून घ्या विधवा महिलांसाठी योजना नेमकी का महत्त्वाची आहे। तर भारतीय समाजात अनेक विधवा महिला आजही आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहेत। पतीच्या निधनानंतर त्यांना उत्पन्नाचा स्रोत नसतो आणि काही वेळा समाजाकडून तिरस्कारही त्यांना सहन करावा लागतो। ही योजना त्यांच्यासाठी एक प्रकारे आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे। 7,500 रुपये ही पेन्शन त्यांना घर खर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि स्वतःच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्यास त्यांना त्या ठिकाणी मदत करेल। तसेच ग्रामीण भागात जिथे महिलांना रोजगाराच्या संधी कमी आहेत तिथे ही योजना आशेचा दीपस्तंभ या ठिकाणी ठरणार आहे। दुसरे म्हणजेच विकलांग नागरिकांसाठी विशेष सहाय्य। अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समाजात अनेक आव्हानांना सामना त्यांना करावा लागतो, जसे की रोजगार, वाहतूक, आरोग्य सेवा, शिक्षण यामध्ये मर्यादा त्यांना असतात। या योजनेमुळे त्यांना दरमहा आर्थिक आधार मिळेल, ज्यामुळे ते आपली आवश्यक साधनं जसे की व्हीलचेअर, श्रवण यंत्र, औषध इत्यादी सहज घेऊ शकतील। ही योजना समावेशक समाज निर्मितीच्या दिशेने एक भक्कम या ठिकाणी पाऊल आहे। पुढे जाणून घ्या वृद्धांसाठी सन्मानाने जगण्याचा हक्क। वृद्धावस्था ही आयुष्यातील सर्वात संवेदनशील वेळ असते। मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागणे हे मानसिकदृष्ट्या या ठिकाणी त्रासदायक ठरते। या योजनेमुळे वृद्ध नागरिकांना स्वतःचा आर्थिक आधार मिळेल आणि ते आपले जीवन सन्मानाने या ठिकाणी जगू शकतील। पेन्शनची रक्कम त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास पुरेशी ठरेल आणि मानसिक शांतता देखील त्यांना त्या ठिकाणी मिळेल। आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया पात्रता व निकष नेमके काय। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील नागरिकांना या ठिकाणी मिळेल।
तर वृद्ध नागरिक जे आहेत ते अर्जदाराचे वय किमान 60 वर्ष असणे या ठिकाणी आवश्यक आहे। तर विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक राहील। तर विकलांग व्यक्तीसाठी किमान 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेले आणि प्रमाणपत्र असलेले नागरिक, तर निवास निकषमध्ये भारतीय नागरिक असणे या ठिकाणी तुम्हाला आवश्यक राहील। तर उत्पन्न मर्यादामध्ये राज्यनिहाय ठरवले जाईल। सामान्यतः BPL कुटुंबांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल। आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात। तो ऑनलाईन स्वरूपात पाहून घ्या, आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर वृद्ध, विधवा, विकलांग पेन्शन योजना 2025 हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे। सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक म्हणजेच ऍप्लिकेशन ID तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि पडताळणीनंतर 2 ते 3 महिन्यात पेन्शन खाते तुमच्या त्या ठिकाणी सक्रिय होईल। आता ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये या ठिकाणी पाहून घ्या, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय तुम्हाला त्या ठिकाणी जायचे आहे। अर्ज फॉर्म भरायचा आणि आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे। सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी स्वीकारला जाईल। पात्रता निश्चित झाल्यावर पेन्शन थेट तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमा होईल। आता या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागतात ते पाहून घ्या। पहिले म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स, नंतर तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि वयाच्या पुराव्यामध्ये तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड या ठिकाणी आवश्यक राहील। तर विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक राहणार आहे। तर विकलांग व्यक्तींसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। आणि हे लक्षात असू द्या की तुमचे अपंगत्व हे 40% जास्त असणे या ठिकाणी आवश्यक राहील। जर यापेक्षा तुमचे अपंगत्व कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला राशन कार्ड किंवा वीज बिल किंवा भाडे करार या ठिकाणी लागू शकतो। तर पासपोर्ट साईजचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक राहणार आहे। आता या ठिकाणी जाणून घेऊया याच्या माध्यमातून समाजावर होणारा नेमका परिणाम। या योजनेचा देशातील समाज रचनेवर खोल परिणाम होणार आहे। तर सामाजिक सन्मान, लाभार्थ्यांना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास देखील त्यांचा वाढेल। तर आर्थिक स्तरामध्ये तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळाल्याने तुमचे जीवनमान या ठिकाणी उंचावण्यास मदत होईल। तर भेदभाव निर्मूलन, देशभर एकसमान निकष लागू झाल्याने सर्वांना समान संधी मिळेल। तर महिलांच्या सक्षमीकरणामध्ये विधवा महिलांना स्वतःचा आर्थिक पाया निर्माण करण्यास या ठिकाणी मदत होईल। तर ग्रामीण विकासाला चालना मिळेल, ग्रामीण भागात आर्थिक चक्र सुरू राहील आणि स्थानिक अर्थव्यवस्था देखील या ठिकाणी याच्या माध्यमातून चालना मिळेल। आता या ठिकाणी आपले काही सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी जाणून घ्या। या योजनेचा लाभ नेमके कोण घेऊ शकते? तर वृद्ध नागरिक, 60 वर्षांवरील आणि विधवा महिला आणि 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले नागरिक यासाठी पात्र आहेत। तर दुसरे म्हणजेच अर्ज कसा करायचा? तर ऑनलाईन अर्ज राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरून किंवा जवळच्या तुमच्या CSC केंद्रावर ऑफलाईन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल। तर तिसरे म्हणजे पेन्शन रक्कम नेमकी कशी मिळेल? तर थेट बँक खात्यात दर महिन्याला DBT पद्धतीने 7,500 रुपये तुमचे जमा केले जातील। तर आधीपासूनच राज्य पेन्शन घेत असल्यास काय होईल? ज्या राज्यांमध्ये कमी पेन्शन आहे तिथे केंद्र सरकारची योजना लागू करून जास्त रकमेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। आता पुढे जाणून घ्या, रक्कम सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल? तर अर्ज स्वीकारल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यांत तुमची पेन्शन या ठिकाणी सुरू होते। आता आपण आपल्या संपूर्ण योजनेचा आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया। सन्मानाने जगण्याचा अधिकार आता प्रत्येकासाठीच आहे। विधवा, विकलांग आणि वृद्ध पेन्शन योजना 2025 ही फक्त एक आर्थिक योजना नाही, ती मानवी संवेदना आणि सामाजिक न्यायाचा या ठिकाणी विजय आहे। या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना स्थैर्य, सन्मान आणि आत्मविश्वास मिळेल। ही योजना आत्मनिर्भर भारत आणि सामाजिक समावेशन या दृष्टिकोनाशी पूर्णतः सुसंगत आहे। सरकारने या उपक्रमाद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे, प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि सरकार त्यासाठी सदैव तत्पर आहे असा त्यांनी संदेश दिला आहे। तर पात्र नागरिकांनी आपल्या हक्काचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करावा आणि या योजनेचा भाग बनावा। ही योजना प्रत्येक घरात सुरक्षिततेचा प्रकाश आणणारी या ठिकाणी ठरणार आहे। तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा। पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचली जाईल। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।